घराच्या मंदिरात जळणारा दिवा घंटी रोज धुणाऱ्या भक्तांनो काळजीपूर्वक ऐका. डोळे बंद करून फक्त जे शब्द तुमच्या कानावर पडणार आहेत ते तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणारे आहेत. कारण तुम्ही नकळत या चुका करता, या चुका तुमचं संपूर्ण घर उद्ध्वस्त करतील. नमस्कार मित्रांनो, आपले हार्दिक स्वागत आहे आपल्या डायनॅमिक मराठी या यूट्यूब चॅनलवर. पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण इथं तुम्हाला तुमच्या जीवनाला नवीन दिशा देणारं भक्ती कंटेंट मिळेल. मित्रांनो, चुकूनही तुमच्या देवघरातील मूर्ती आणि दिव्यासोबत ही चूक कधीही करू नका. जे आता पुढे सांगायला जाते ते नीट ऐका आणि तुमच्या जवळच्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या घरात पण दरिद्रीपणा, गरिबीकडे वाटचाल होत असेल असे वाटते का? होय भक्तांनो, कदाचित तुम्हीही या चुका करत असाल आणि त्यामुळेच तुमच्या घरात प्रगती होत नाही, पैसा येत नाही आणि आलेला पैसा टिकत नाही. कारण घरात गरिबीचे वातावरण निर्माण झाले. वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नाही. तर त्यामागचे कारण तुमच्या चुका असू शकतात, ज्या तुम्ही अज्ञानाने करत आहात आणि त्या तुम्हाला माहीत नाही आणि नंतर तुम्हाला फक्त पश्चाताप करावा लागतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओत आम्ही तुम्हाला पूजेच्या मंदिरातील काही गोष्टी सांगणार आहोत. ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल, वा, माझं नशीब बदलून टाकलं या व्हिडिओनी. हा व्हिडिओ जर तुम्ही 5 मिनिटापर्यंत बघितला तर तुम्ही तुमच्या घरातली प्रॉब्लेम आणि त्यांचं सोल्युशन स्वतः ओळखून घ्याल. त्यामुळे स्किप नका करू. काही लोक पवित्र वस्तूंचा आदर करून त्या मंदिरात ठेवतात आणि तिथेच सर्वात मोठी चूक करतात. म्हणून प्रिय भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पूजेच्या मंदिरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत. मंदिर दिवा किती वाजता लावावा, दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा, घंटा सकाळी वाजवावी का संध्याकाळी, शंख केव्हा आणि किती वेळा वाजवावा, शंख वाजवताना कोणता मंत्र म्हणावा, पूजा करत असताना कोणते वस्त्र अंगावर पाहिजे, घरात दिवा मंदिरात लावावा की दारावर, या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला मागोमाग सांगणार आहोत. आणि प्रिय भक्तांनो, आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत की पूजेच्या मंदिरातील दिवा रोज धुवावा का नाही, मंदिरात किती मूर्ती ठेवाव्यात, या 7-8 महत्वाच्या गोष्टींची सविस्तर चर्चा आज आपण करणार आहोत. म्हणून या महत्वाच्या माहितीचा लाभ घ्या, कारण लाखो रुपये खर्च करूनही तुम्हाला ही माहिती कोणीही देणार नाही. भक्तांनो, आम्ही काहीही काल्पनिक किंवा बनावट सांगत नाही. आम्ही ज्योतिष, धर्मशास्त्र आणि ऋषीमुनींच्या ज्ञानावर आधारित माहिती तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. म्हणून ही माहिती मोफत आणि सहज उपलब्ध होईल. प्रिय भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. एका भक्ताने विचारलं होतं की आम्ही खूप पूजा करतो पण त्याचा काहीही फायदा होत नाही, उलट नुकसान होतं. तर या प्रश्नाचे उत्तरही आम्ही या व्हिडिओत देणार आहोत. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आमचं काम सल्ला देणं आहे, आम्ही फक्त मार्गदर्शन करू शकतो. हे ऐकून घेतलं आणि पाळलं तर तुमचं भलं होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तुम्ही स्वतःच समंजस आहात. तर चला, अधिक वेळ न घालवता आपण मुख्य माहिती सुरू करूया. देवपूजा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा करतो आणि त्याचा लाभही मिळतो. पण तुम्हाला माहित आहे का, लहान चुका तुमच्या पूजेचा संपूर्ण फायदा मिळण्यात अडथळा आणू शकतात. या चुका नकळत होतात आणि आपण त्या दुर्लक्ष करतो. आपल्या शास्त्रामध्ये या गोष्टींचा विशेष उल्लेख केला आहे, जेणेकरून आपण पूजेमध्ये पूर्ण फल प्राप्त करू शकू. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घराच्या मंदिरातील दिवा आणि घंटीचा योग्य उपयोग व त्यांच्या देखभालीबद्दल चर्चा करू. दिवा रोज धुवावा का आठवड्यातून 1-2 वेळा, धातूचा दिवा असला तर तो कधी स्वच्छ करावा, मातीचा दिवा कोणत्या प्रसंगी वापरावा, मंदिरात कोणत्या प्रकारची घंटी असावी, घंटी किती वेळ वाजवावी आणि केव्हा वाजवावी, संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवावी का, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. भक्तांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहणे खूप महत्त्वाचे आहे, कारण अपूर्ण माहिती कधी चुकीच्या समजुती निर्माण करू शकते. या ज्ञानवर्धक माहितीला आम्ही तुमच्या सोयीसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत मांडले आहे. सर्वप्रथम आपण मातीच्या दिव्याबद्दल बोलू. हा दिवाळी आणि इतर धार्मिक सण, पूजा, अनुष्ठान यासाठी प्रामुख्याने वापरला जातो. घराच्या मंदिरात किंवा दाराजवळ हा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. पण मंदिरात ठेवल्यास यासोबत काही नियम जोडलेले असतात. मातीचा दिवा शुभतेचे प्रतीक मानला जातो. तुम्ही तो घराच्या मंदिरात वापरू शकता, कारण तो कोणत्याही वास्तुदोषाला कारण ठरत नाही. पण तो वापरण्याचा एक नियम आहे. तो काय आहे हे बघा. मातीचा दिवा एकदा जळल्यानंतर तो पुन्हा मंदिरात ठेवू नये. प्रत्येक वेळी नवीन मातीचा दिवा वापरणे शुभ मानले जाते. पुढे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगू की मंदिरातील घंटी कधी आणि कशी स्वच्छ करावी, तसेच ती किती वेळ वाजवावी. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
धातूच्या दिव्याबद्दल बोलायचे झाल्यास तुम्ही पाहिले असेल की लोक पितळ किंवा तांब्याच्या दिव्यांचा वापर करतात. हे दिवे केवळ सुंदर दिसतात असे नाही, तर त्याचे धार्मिक महत्त्वही आहे. जर हे तुम्ही दिवे वापरत असाल तर त्यांची स्वच्छता फार महत्त्वाची आहे. हे दिवे रोज धुवून स्वच्छ केले पाहिजेत. सर्वात उत्तम उपाय म्हणजे गंगाजलाने त्याची शुद्धी करणे. गंगाजलाने धुतल्याने दिव्याची पवित्रता आणि घरात सकारात्मकता टिकून राहते. हा सवयीत अंतर्भूत करा, कारण आठवड्यातून 1-2 वेळा धुण्याने त्याची पूर्ण शुद्धी होत नाही. आता घराच्या मंदिरातील घंटी संबंधी बोलू. घराच्या मंदिरात सहसा पितळेची घंटी असते. पितळेच्या घंटीचा आवाज सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो. घंटीसाठी कधीही दक्षिण दिशेचा वापर करू नये, कारण तो अशुभ मानला जातो. घंटीसाठी योग्य स्थान म्हणजे पूजा स्थळाच्या जवळ किंवा मंदिराच्या प्रवेशद्वारावर गरुडाचे कोरीवकाम असलेली घंटी सर्वात शुभ मानली जाते आणि ती सर्वोत्तम मानली जाते. आता पाहूयात घरात घंटी किती वेळ वाजवावी. भोग अर्पण करताना घंटी 5 वेळा वाजवावी. यामुळे देव भोग लवकर स्वीकारतात. पूजेच्या वेळी घंटी सतत किंवा फार मोठ्या आवाजात वाजवू नये. ती केवळ 3 वेळा वाजवावी. घंटी नेहमी उजव्या हाताने वाजवावी आणि तोंड समोरच्या दिशेने असावे. घंटी दक्षिण दिशेत ठेवू नये, कारण ती कोणत्याही पूजेच्या सामग्रीसाठी अशुभ जाते. मंदिरात घंटी ठेवताना तिचे तोंड पूजास्थळाच्या दिशेने असावे. घंटी फक्त सकाळच्या पूजेमध्ये वाजवावी. संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवणे शुभ मानले जात नाही. या नियमांचे पालन केल्यास तुमची पूजा अधिक फलदायी होईल. यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिरात जाता, विशेषतः बाहेरील मंदिरात, तेव्हा प्रवेश करताना घंटी वाजवावी. मंदिरातून बाहेर पडताना घंटी वाजवण्याची गरज नसते. घंटी वाजवल्याने हे दर्शवते की तुम्ही मंदिरात प्रवेश करत आहात आणि तुमची उपस्थिती दर्शवता. एकदा घंटी वाजवल्याचा अर्थ असा होतो की तुम्ही देवाच्या दरबारात प्रवेश केला आहे आणि आता तुम्ही त्यांची पूजा सुरू करत आहात. जर तुम्ही 2 वेळा घंटी वाजवली तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमची प्रार्थना किंवा मनातील गोष्ट देवासमोर मांडत आहात. आता आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला कोणीच सांगणार नाही, म्हणून ह्या गोष्टी लक्षपूर्वक ऐका, ज्यामुळे तुम्ही देवाला सहज प्रसन्न करू शकता. पण मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही अजूनही कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिले नसेल तर जय माता लक्ष्मी नक्की लिहा. चला आता जाणून घेऊयात देवघराशी संबंधित काही महत्त्वाचे नियम. भक्तांनो, सर्वप्रथम पूजेच्या वेळी तुमचे तोंड नेहमी पूर्व दिशेला असली पाहिजे. ही दिशा शुभ मानली जाते, कारण यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तथापि पश्चिम दिशेकडे तोंड करूनही पूजा करता येते, पण पूर्व दिशेला बसणे सर्वात लाभदायक आहे. लक्षात ठेवा, घराच्या पायऱ्यांच्या जवळ पूजाघर किंवा मंदिर बांधणे शुभ मानले जात नाही. यामुळे पूजास्थळी नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. एक देवघरातील किंवा मंदिरातील देवाचे आसन नेहमी उंच असले पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बसता त्या जागेपेक्षा देवाचे आसन किमान 10 इंच उंच असावे. देवाच्या मूर्तीची स्थापना जमिनीवर करू नये, कारण ते अशुभ मानले जाते. त्यामुळे देवाचे आसन उंच ठेवा, जेणेकरून पूजास्थळी सकारात्मकता टिकून राहील आणि ऊर्जेचा प्रवाह योग्य दिशेने राहील. दोन पूजेच्या वेळी नेहमी गालीच्या किंवा चटईवर बसणे हे केवळ सुखदायक असतेच, पण यामुळे पूजा करताना एकाग्रता आणि श्रद्धाही वाढते. भक्त छोट्या आसनावर बसूनही पूजा करू शकतात, पण हे सुनिश्चित करा की तुमचे आसन देवाच्या आसनापेक्षा उंच नसावे. यामुळे देवावरील श्रद्धा आणि आदर व्यक्त होतो. 3 शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा घरात कधीही कोमजलेले किंवा वाळलेले फूल ठेवू नका. असे फूल पूजेसाठी अशुभ मानले जाते. नेहमी ताजे आणि उमललेले फूल पूजेमध्ये वापरावेत. तेव्हा पूजा घरातील फुले कोमेजतात किंवा काळी पडतात, तेव्हा ती फुले मातीत पुरण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि तुमच्या घरातील पवित्रता टिकून राहते. भक्तांनो, ज्या खोलीत तुम्ही झोपता त्या खोलीत कधीही घराचे मंदिर बनवणे योग्य मानले जात नाही. जर झोपण्याच्या खोलीत मंदिर बांधण्याशिवाय पर्याय नसेल आणि तुम्हाला तेच करायचे असेल तर रात्री मंदिर झाकून ठेवा. मंदिरावर तुम्ही पडदाही लावू शकता. या नियमांचे पालन केल्यास घरात शांतता आणि समृद्धी राहते आणि तुमच्या पूजेमध्येही गाढ एकाग्रता प्राप्त होते. सनातन परंपरेनुसार कोणत्याही देवी देवतांची पूजा कधीही काळे कपडे परिधान करू नये असे मानले जाते. काळे कपडे घातल्याने मनात नकारात्मक विचार उत्पन्न होतात, जे पूजेच्या ऊर्जेला प्रभावित करू शकतात. त्यामुळे नेहमी शुभ आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करा, ज्यामुळे मन शांत आणि सकारात्मक राहील. चला भक्तांनो, सर्वप्रथम आपण घराच्या पूजा मंदिरात ठेवण्यास योग्य नसलेल्या
काही वस्तूबद्दल महत्त्वपूर्ण नियम जाणून घेऊया. पहिली गोष्ट, घराच्या पूजा मंदिरात सनातन परंपरेनुसार कोणत्याही देवी देवतांची पूजा कधीही काळे कपडे परिधान करू नये असे मानले जाते. काळे कपडे घातल्याने मनात नकारात्मक विचार उत्पन्न होतात, जे पूजेच्या ऊर्जेला प्रभावित करू शकतात. त्यामुळे नेहमी शुभ आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करा, ज्यामुळे मन शांत आणि सकारात्मक राहील. चला भक्तांनो, सर्वप्रथम आपण घराच्या पूजा मंदिरात ठेवण्यास योग्य नसलेल्या काही वस्तूंबद्दल महत्त्वपूर्ण नियम जाणून घेऊया. पहिली गोष्ट, घराच्या पूजा मंदिरात एकाच वेळी देवी देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. त्यामुळे ऊर्जा संतुलन बिघडू शकते आणि पूजेचा परिणाम कमी होऊ शकतो. फक्त एक मूर्ती किंवा एक फोटो ठेवा, जेणेकरून भगवंताची ऊर्जा योग्य प्रकारे तुमच्या जीवनात येईल. दुसरी गोष्ट, शिवलिंगाच्या पूजेसंदर्भात काही महत्त्वाचे नियम आहेत. घरात शिवलिंग ठेवणे अत्यंत पवित्र मानले जाते, पण त्यासाठी योग्य दिशा आणि पद्धत पाळणे आवश्यक आहे. शिवलिंग नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे, जेणेकरून त्याची पूजा योग्य परिणाम देईल. शिवलिंग गर्दीच्या किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये. तिसरी गोष्ट, देवाच्या तुटलेल्या मूर्ती ठेवू नये. पूजेच्या ठिकाणी ठेवलेल्या मूर्ती किंवा फोटो नेहमी सुस्थितीत असले पाहिजे. जर एखादी मूर्ती किंवा फोटो तुटलेला असेल तर तो पूजेच्या स्थानावरून काढून टाका. तुटलेली मूर्ती देवाच्या पवित्रतेला बाधा आणू शकते आणि पूजा स्थळातील ऊर्जा प्रभावित होऊ शकते. त्यामुळे अशा मूर्तींना योग्य प्रकारे विसर्जित करा, जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा राहील. पूजास्थळी शंख, गोमाती चक्र आणि एका पात्रात पाणी ठेवणे शुभ मानले जाते. शंख म्हणजे भगवानाच्या आशीर्वादाची ध्वनी, तसेच गोमाती चक्र घरात समृद्धी आणते. पाणी हे घरातील ऊर्जा शुद्ध ठेवते. या पाण्याला नियमित बदलत राहा आणि शंख व गोमाती चक्र स्वच्छ ठेवा. पूजास्थळ नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवा. अस्वच्छतेमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे पूजेचा प्रभाव कमी होतो. दररोज पूजास्थळी स्वच्छता ठेवा, जेणेकरून वातावरण सकारात्मक राहील. पूजास्थळ व्यवस्थित आणि सुंदर ठेवा, जेणेकरून ध्यान करताना अडथळा येऊ नये. पूजास्थळ घरात योग्य ठिकाणी असावे. घराच्या उत्तर पूर्व दिशेत पूजास्थान ठेवणे सर्वात शुभ मानले जाते. ही दिशा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि पूजेचा प्रभाव वाढवते. पूजास्थळ कधीही बेडरूम किंवा स्वयंपाकघराच्या जवळ ठेवू नये. अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असू शकते. पूजास्थळाच्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ आणि शांत असावे, जेणेकरून पूजा आणि ध्यान यामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये. चला भक्तांनो, आता आपण दीपक लावण्याचे महत्त्वाचे नियम जाणून घेऊया. दीपक लावणे हे अतिशय शुभ मानले जाते, पण ते योग्य प्रकारे लावणे आवश्यक आहे. योग्य पद्धतीने दीपक लावल्याने देवाची कृपा प्राप्त होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दिवा लावताना लक्षात ठेवण्यासारखे नियम: दिवा देवाच्या मूर्तीच्या शेजारी ठेवा, त्यामुळे प्रकाश शुभ आणि पवित्र राहतो. खंडित दिवा कधीही लावू नये, कारण यामुळे पूजा अशुद्ध होऊ शकते. एका वेळी 2 दीपक एकत्र पेटवू नये, कारण यामुळे ऊर्जा असंतुलित होऊ शकते. तेल आणि तुपाचा दीपक एकत्र लावू नये, कारण दोन्हीची ऊर्जा वेगळी असते आणि यामुळे पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार तुपाचा दिवा डावीकडे ठेवा, तेलाचा दिवा उजवीकडे ठेवा. हे नियम पाळल्यास पूजास्थळी सकारात्मक ऊर्जा राहते आणि संपूर्ण घरात शुभ परिणाम होतो. प्रिय भक्तांनो, तिसरी गोष्ट म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार दिवा कधीही पश्चिम दिशेला ठेवू नये. पश्चिम दिशा नकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते आणि तिथे दिवा ठेवल्याने पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो. दिवा उत्तरेला किंवा पूर्व दिशेला ठेवणे सर्वोत्तम असते, कारण या दिशा पूजेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि तुमच्या पूजेला फलदायी बनवतात. चौथी गोष्ट म्हणजे दिवा लावताना त्याची वात पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी. या दिशांना सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या दिशा मानले जाते आणि त्यामुळे तुमच्या पूजेत अधिक शक्ती आणि प्रभाव वाढतो. तसेच भक्तांनो, पूजेमध्ये तुपाच्या दिव्यामध्ये कापसाची वात आणि तेलाच्या दिव्यामध्ये लाल मौलीची वात वापरणे शुभ मानले जाते. रुईच्या वातीमुळे दिव्याचा प्रकाश स्थिर आणि स्वच्छ राहतो, तर लाल मौलीच्या वातीमुळे वातावरणात सकारात्मकता निर्माण होते. पाचवी गोष्ट म्हणजे नवरात्रोत्सवामध्ये देवी दुर्गा आणि लक्ष्मीच्या पूजेमध्ये गोल वात असलेला दिवा पेटवू नये. असे केल्यास पूजेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. नवरात्र आणि विशेष पूजेच्या वेळी दिव्याचे आकार आणि वात योग्य प्रकारे निवडावी, जेणेकरून देवदेवतांची कृपा लाभेल. सहावी गोष्ट म्हणजे तुपाचा दिवा पेटवल्यानंतर लगेचच तेलाचा दिवा पेटवू नये. दोन्ही दिव्यांच्या दरम्यान काही वेळेचे अंतर ठेवावे, जेणेकरून वातावरणात शुद्धता आणि संतुलन राहील. पूजेमध्ये दिवा लावण्याच्या योग्य वेळेचा आणि पद्धतीचा अवलंब करा. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.